Inhale, exhale. अहं निर्विकल्पो निराकार रूपो परमपिता परमेश्वर विभूत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् आजचा हा सुंदर दिवस संगतं नैव मुक्तिर्न मेय आजचा दिवस मिळाल्याबद्दल धन्यवाद. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं कृतज्ञता फील करा. लक्ष द्या तुमच्या श्वासांकडे. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमि न तेजो न वायु लक्ष केंद्रित करा तुमच्या डोळ्यांच्या शिवोऽहं भोवयांच्या मधल्या भागामध्ये. जितकं जास्त अंदर खोलवर जाता येत असेल तेवढं न जायचं. च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश न वा पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् श्वास येतोय, येणारा श्वास, जाणारा श्वास. आपण जितकं जास्त लक्ष आपल्याला श्वासावर केंद्रित करू तेवढं आपले बॉडीमध्ये छान असे नवीन नवीन एनर्जी उत्पन्न होणार. त्या परमपिता परमेश्वराला आजच्या या सुंदर दिवसासाठी धन्यवाद व्यक्त फक्त लक्ष केंद्रित करा तुमच्या डोळ्यांच्या मधल्या भागामध्ये. भोवयाकडे लक्ष द्या. बाहेरच्या जगाच्या येणाऱ्या गोष्टी जाणाऱ्या गोष्टी येत आहेत ते येत आहेत, त्यांना थांबवायचं नाही. अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकार रूपो विभूत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् न च संगतं नैव मुक्तिर्न मेय हात एकमेकावरून घासायचे आणि आपल्या चिदानन्दरूप शरीरावरून त्या हाताला शिवोऽहं फिरवायचे चेहऱ्यावरून. हळूवार मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं एक मोठं चांगलं न स्माइल च श्रोत्र जिह्वे न च घ्राणने आपल्या नवीन दिवसाचे न च व्योमभूमि
ब्रह्मेण तेजो न वेलकम वायुः करायचं आहे. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातु न वा पञ्चकोश न वा पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहः ऑर्डर बिर्याणी ना. एक सेकंड. बंद झालाय आवाज? हो. थँक्यू सो मच एव्हरीवन. बऱ्याच वेळचं मी युट्यूब बंद करायचा प्रयत्न करते, होत नव्हतं. थँक्यू. खूप छान अनुभव होता मॅडम. थँक्यू सो मच. येस. तुम्ही कनेक्ट झाला सगळ्या स्वतःशी. मला मॅम तुमचा आवाजच येत नव्हता. अच्छा ठीक आहे. मग म्युझिकचा आवाज एन्जॉय केला ना तुम्ही? हो हो. बस तर. श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. जेवढं जास्त तुम्ही श्वासांसोबत राहाल ना, तेवढं जास्त आपल्यामध्ये अजून अजून छान छान बदल होणार आहे. सो खूप सगळ्यांना छान आणि शांत वाटत होतं. मन असं हा आतून हा खूप प्रसन्न वाटतंय. येस मॅडम येस ते पाठवा ना तुम्ही ग्रुपमध्ये म्युझिक. येस येस येस. ठीक ठीक. गुड थँक्यू. मॉर्निंग. मला गुड पुन्हा मॉर्निंग एकदा सगळ्यांना. ऋषिकेशला गेल्यासारखं वाटलं. एकदम गंगा आरतीच्या वेळेला पण आहे ना, खूप प्रसन्न वाटतं. एकदम छान वाटलं. व्हेरी गुड. आता प्रार्थना सुरू करते. कोणाला घ्यायची आहे का प्रार्थना? चला. धन्यवाद 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 परमेश्वरा, तू आम्हाला आजचा दिवस दिलायस. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद या सुंदर दिवसासाठी, या निरोगी शरीरासाठी. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या आईसाठी, तिने मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, मला घडवलं, मला मोठं केलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद 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 परमेश्वरा. माझ्या वडिलांसाठी धन्यवाद. त्यांनी मला घडवलं, कर्तृत्ववान बनवलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या सासू सासऱ्यांसाठी, ज्यांनी मला पती दिला, माझं सौभाग्य मला दिलं आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पृथ्वी मातेला, जिने आम्हाला मंदिर, हॉस्पिटल, घर, कपडे, जेवण, अन्न, धान्य, फळ सगळं दिलं आहे. आणि ती आमच्यामधली नकारात्मकता स्वतःमध्ये घेऊन आम्हाला सकारात्मकता शिकवते. त्या माझ्या धरती मातेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्याला, ते निरंतर सतत वाहत राहणं आम्हाला शिकवतं. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद, जे आमची तृष्णा भागवतं. रोजच्या कामांमध्ये आम्हाला त्या पाण्याचा भरपूर उपयोग होतो. त्या पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या ऊर्जेसाठी, त्या सूर्यप्रकाशासाठी. ही ऊर्जा आमच्या पोटामध्ये उदराग्नी आहे. अग्नी ही आम्हाला खूप कार्यामध्ये मदत करते. या अग्नी देवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या वायू तत्वासाठी, जे आमच्या शरीरामध्ये वाहत आहे. नाकाद्वारे आम्ही वायू घेतो. आज आम्ही जिवंत आहोत,
त्या वायूच्या तर त्या वायूसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी जे आमच्या शरीरामध्ये आहे. आमचे शरीराचे अवयव खूप छान गतीने काम करतात. त्या स्पेस एलिमेंटमुळे मी आकाशाकडे बघतो, तारे, सूर्यमंडल, तारामंडल. त्या परमेश्वराला, त्या स्पेस एलिमेंटसाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. परमेश्वरा, तू मला हा मनुष्य रूपी देह दिला आहेस. माझं शरीर निरोगी, स्वस्थ, सुंदर आहे. मी सगळ्यात भाग्यवान आहे. परमेश्वराने मला आजचा हा एक नवीन दिवस दाखवलेला आहे. तर या नवीन दिवसासाठी परमेश्वराला खूप खूप धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. मी ऊर्जावान आहे. मी धनवान आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Oath of manifestation. I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I'm constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real and opens the space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I am open to receive more abundance than I experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. I'm grateful for what I have already received and what I am going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there. I let the God time roll. So it is. थँक यू परमात्मा. आजच्या या सुंदर दिवसासाठी खूप 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 धन्यवाद परमेश्वराला. धरती मातेचा तुम्ही स्पर्श करून धन्यवाद व्यक्त करायचा आहे. स्वतःला धन्यवाद द्या. तुम्ही सकाळी उठलात ब्रह्ममुहूर्तावर. थँक यू सो मच एव्हरीवन. कालचा जो लेसन होता तो होता कशावर? मनी. मनी. येस. तर मनी मधून तुम्ही काय घेतलं कालच्या लेसन मधून सांगू शकता का? जिथे जिथे आपण पैसा खर्चलेला नाहीये आणि आपल्याला हम्म. ती प्राप्त झाली युनिव्हर्स मधून, तिथं सगळीकडे आपण धन्यवाद करायचा आहे. अच्छा. अजून काय सांगितलं? एक दोन पॉइंट जो मॅडमने कालच्या क्लासमध्ये सांगितलं तो मला कोण सांगू शकणार? आणि आपल्याकडे जो म्हणजे लहानपणापासून आपण जो मनी यूज केला आहे किंवा आपल्याला जे जे गोष्टींसाठी आपण तो यूज केला आहे त्यासाठी धन्यवाद असणं खूप गरजेचं आहे. नाही, आणि ते त्याही आपण पेक्षा जेव्हा जास्त मॅडमने काय सांगितलं की जेव्हा तुम्ही पैसा खर्च करता तुमचं कसं फिलिंग्स असलं पाहिजे. तुम्ही जर रागात असाल, जर तुम्ही चिडचिड करत असाल, तेव्हा तुम्हाला तो पैसा देणे घेणे हे टाळायचं आहे. प्लस
जी पैसा जी आहे ती फेमिनाईन एनर्जी आहे, ती स्त्री आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं की तुम्ही आपल्या घरातल्या स्त्रीचा तेवढा आदर करा, तिला तिचा मान ठेवा. आणि जर तुम्ही तिचा मान ठेवला तर पैसा तुमच्याकडे येणारच आहे. प्लस पैशाला सुद्धा जर तुम्ही एखाद्या वेळेस पैसा मोजत एखाद्याला म्हटलं चल हे घे, असं गड्डी फेकून दिली किंवा पैशाचा डिसरिस्पेक्ट केला तर तो तुमच्याजवळ टिकणार नाही. जेवढी व्हॅल्यू 1 रुपयाची आहे तेवढीच व्हॅल्यू 1 लाखाची आहे. मग 1 रुपया म्हणून मग तो असंच नाही करायचं आहे. आपल्याला जे जे आपण ट्रान्झॅक्शन करतो ते करताना आपल्या मनाला तेवढंच कृतज्ञता व्यक्त करीत आहे, तेवढ्याच चांगल्या फिलिंग तुमच्यामध्ये आला पाहिजे. आजची तुमची कंडिशन काही असो त्याच्याशी काही मतलब नाही, पण यापुढे आता मला जर पाहिजे आहे तर मला काय करायचंय, माझं फिलिंग चांगलं पाहिजे. आज माझ्याकडे 100 रुपये आहे, मी त्याच्यासाठी आधी धन्यवाद व्यक्त करणार. माझ्या 100 रुपयातले मी ऍटलीस्ट 10 रुपये दान करू शकतो, म्हणजे माझ्याजवळ अजून 90 रुपये उरतात. या जर तुम्ही माइंडसेटने राहिलात की माझ्याकडे अबंडन्स आहे तर तुमच्याकडे अबंडन्स येणार आहे. आणि तुम्ही जर म्हटलं की कुठे आहे, काय होतं 100 रुपयात, 100 रुपये आम्हालाच पुरले पाहिजे, कुठे त्याच्यातून 10 रुपये कोणाला आम्ही द्यायचे. बरोबर आहे. कंजूसपणा नाही पाहिजे, चांगलं स्मार्टली जगायचं आहे. तर तुमच्या जीवनामध्ये जादूने पैसा येणार आहे. ठीक आहे. आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह बदलायची आहे. पैशाबद्दल किटकिट, सपोज आपल्याकडे एखादं बिल आलं किंवा कोणी काही पैसे थोडा खर्च झाला तर ठीक आहे, त्यासाठी मन नाही दुखवायचं. बिल आलं, आता कसं इलेक्ट्रिसिटी एवढी महाग झाली, कोणाला भाजीवाल्याकडे तुम्ही गेलात, तिथे तुम्ही भाजी खरेदी केली, मग त्याला म्हटलं अरे किती महंगा बेचते हो, असं एवढं महाग, तुम्ही तर लूटच चालू केली. असं कुठलंही वाक्य बोलायचं नाही. पैशामुळे संबंध खराब होतात. पैसा असा पैसा तसा, पैसा खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर, माझ्या तर खूपच जवळचा आहे. आणि पैसा मला तेवढाच त्याच्या जवळ पण ठेवतो. माझ्या परमेश्वराने मला भरपूर प्रमाणात पैसा दिला. कारण पैशाची किंमत करा, पैशाला एनर्जी चांगली द्या. पैसा देताना कटकट नाही, पैसा घेताना कटकट नाही. जिथे कुठे जाणार पहिले आधी तुम्हाला भाव करायचा आहे, तुम्ही भाव करा. एकदा भाव केला त्याच्यानंतर तुम्हाला काहीही विचारायचं नाहीये, चांगल्या मनाने तो पैसा त्या व्यक्तीला द्यायचा आहे. अजून काही सांगितलं मॅडम? आणि परमेश्वराने आपल्याला अबंडन्स दिलेला आहे आणि अबंडन्सच आपला अधिकार आहे. हे मात्र एवढी एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की विश्वामध्ये सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहे. तुम्हाला कंजूस किंवा तुम्हाला असं कुठलं पुअर असं जीवन जगायला पाठवलंच नाही त्यांनी. सो ऑलवेज माइंडसेट हा देण्याचा आणि खूप मोठा असा हवा असा, जेवढे आहे त्याच्यात खूप मजा करा. ऑटोमॅटिक पैशाची तुमच्याकडे अट्रॅक्शन होणार. माइंडसेटवर काम करा, तुमच्या फिलिंग्सला काम करा. एखाद्या ऑटोवाल्याचं जर तुमचं बिल किंवा ओलाचं जर बिल 320 झालंय तर 325 द्या त्याला. तुम्ही हे सुरू करा देणं, आणि 1 महिन्यानंतर तुम्ही प्राजक्ताने मला शेअरिंग कराल की मॅडम आम्हालाच माहिती आमच्याकडे पैसा कसा येतो. बस एकदा सुरू करा ही गोष्ट. गॅसवाला सिलेंडरवाला येतो, त्याला कशाला 10 रुपये जास्त द्यायचे असा विचारच नाही करा. द्या तुम्ही त्याला 10 आणि 20 रुपये जास्त द्या. आणि तुमची फिलिंग जी असेल ना ती देताची, म्हणजे देताना जे फील करतो ना आपण, एक खूप असं छानही वाटतं. आणि वाव, परमेश्वराने मला इतकं दिलं की मी दुसऱ्याला देऊ शकते, हे सगळ्यात मोठं फिलिंग आहे. तुमच्याच्याने होईल तेवढा द्या. 1 द्या, 2 द्या, 10 द्या, 15 द्या, 20 द्या, पण द्या. आणि मग बघा. सो आज ग्रॅटिट्यूड आपण सुरू करणार आहोत. तर सगळ्यात आधी आय थिंक सो डेली आपण ऍटलिस्ट आईसाठी, वडिलांसाठी, धरती माता, 5 तत्व, त्याच्यानंतर तुमचं मनीसाठी आपण सुरू करू. एम आय राईट प्राजक्ता? हो मॅम. येस. सो तर स्टार्ट ग्रॅटिट्यूड. आज आपला जादूची धनसंपत्ती याचा सराव करत आहे आपण.
तर मग मी असं म्हणेन की जसं काल मॅमने आपल्याला पॉइंट्स वाईज लेसनमध्ये म्हणजे सेशनमध्ये घेतलेलं की लहानपणापासून आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण पैसे खर्च न करता मिळाल्या आहेत. तर आज आपण आईसाठी ग्रॅटिट्यूड लिहिताना पण अशा गोष्टी आठवू शकतो की ज्या आईने आपल्यासाठी केलेल्या असतील, तिने आपल्यासाठी पैसे खर्च केले असतील. म्हणजे ती आपल्यासाठी आपल्याला खाऊ खायला पैसे देत असेल. पेन पेन्सिल खरेदीला पैसे दिले, इरेजर खरेदीला पैसे दिले, तिने तुम्हाला फ्रॉक दिला, तिने तुमचं औषध पाणी, तुमचे डायपर, तुमची खेळणी वडिलांनी दिली आहे. त्याच्यानंतर अ, थोडंफार मोठं होईपर्यंत आपल्याला भरपूर गोष्टीची गरज पडते. शॅम्पू आहे, साबण आहे, लिपस्टिक आहे, तुमचं टूथब्रश आहे, टूथपेस्ट आहे. आठवा सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या म्हणजे दोन तिन्ही चार गोष्टीसाठी तुम्ही त्या ग्रॅटिट्यूड करू शकता. हम्म. सेंटेन्स. आता जसं मी लिहिलं आहे की मी आभारी आहे मम्मीसाठी कारण ती मला 10वीला असताना रोज खाऊ खाण्यासाठी पैसे द्यायची. मी आभारी आहे मम्मीसाठी कारण ती रोज संध्याकाळी मला सुट्टीच्या दिवशी भेळ आणायला किंवा काहीतरी वेगळा नाश्ता आणण्यासाठी पैसे द्यायची. मी आभारी आहे मम्मीसाठी कारण ती माझ्यासाठी शाळेत सोडायला येताना मला चोको चिप्स घेऊन द्यायची रोज सकाळी. सो असं आठवायचं आहे आईसाठी. म्हणजे आपण मॅमने जे शॅम्पू वगैरे सांगितलं ते आपण कव्हर पुढे करणार आहे. पण स्पेसिफिकली की जसं आई बोललं तर आपलं काहीतरी मेमरीज असतात मनी रिलेटेड राईट. कारण मदर आणि फादर असे असतात की ज्यांच्यामुळे आपल्या लाईफमध्ये एक मनी स्टोरी क्रिएट झालेली असते. की त्यांच्याकडे पाहून आपण त्या एक्सपिरियन्स वरती आपलं एक बिलीफ क्रिएट झालेलं असतं. तर मग आपण विचार करायचा आहे की अशा काय गोष्टी आहेत ज्या आई बाबांनी म्हणजे आई म्हटलं की पैशां रिलेटेड मला हे असं काहीतरी आठवतं, बाबा म्हटलं आणि चांगलंच लिहायचं आहे हं. म्हणजे काहीतरी वेगळं आठवत असेल तरी ते लिहायचं नाहीये, फक्त चांगलंच लिहायचं आहे. की जसं बाबा बोललं की त्यांनी मला म्हणजे मी जेव्हा खूप लहान होते पहिली दुसरीला तेव्हा ते मला रोज 2 रुपये द्यायचे खाऊसाठी. सो ते लिहू शकतो किंवा मी बरेचदा असे घरामध्ये खूप कॅश बघितलीये, खूप मोठे मोठे बंडल्स बघितलेत. सो माझ्यासाठी ती एक मनीची मेमरी आहे माझ्या बाबांसाठीची. किंवा म्हणजे मी असं लिहिलं आहे मी आभारी आहे दादांसाठी कारण मी बरेचदा त्यांना खूप मोठे पैशांचे बंडल मोजताना पाहिले आहेत. म्हणजे पूर्वी ते भिशी वगैरे असायची ना, ते लावायचे तर मग त्याच्यासाठी ती मोठी रकमेची असायची तर ते असं मंथली खूप असे मोठे मोठे अमाऊंट्स किंवा बंडल्स मी घरी बघितले आहे कॅशचे. सो मनी म्हटलं की मला ते सुद्धा आठवतं त्यांच्या रिलेटेड लिहिताना. किंवा माझ्या बाबांमुळे माझ्या आईला म्हणजे ते गव्हर्नमेंट सर्वंट होते तर त्यांच्यामुळे मम्मीला माझ्या अजून सुद्धा पेन्शन मिळते. सो ती सुद्धा एक मनी स्टोरी मला आठवते माझ्या बाबांसाठी किंवा बाबांमुळे. सो फॉर्मॅट सेम असणार आहे. मनीचा आपण पुढे स्टार्ट करणार आहे. आता आपण आई बाबांसाठी स्पेसिफिकली पैशांना पैशांसाठी लिहितोय आणि आय गेस सगळ्यांना आठवतंय सगळे लिहित आहे करेक्ट. कोणाला सुचत नसेल तर बोला, अनम्यूट करा, सांगा. सुचिता मॅम तुम्ही लिहिताय का? मला माझ्या आईबद्दल आठवत आहे. हो मॅम. मॅम मी एक विचारते की लहानपणी ठीकच आहे आपल्याला आठवत नाही पण मोठेपणी पण आपल्याला दिलेल्या लिहायचं का पैसे वगैरे काही की लहानपणीच लिहायचंय. नाही नाही आता मी 10th ला होती तेव्हा मी मोठीच होती राईट. तर मी ते पण हं, लिहिलंय म्हणजे हं. अशा वेळेपर्यंत लिहायचंय की जेव्हा आपण स्वतः अर्न करत नव्हतो, स्वतः कमवत नव्हतो. अच्छा. अशा वेळेपर्यंत आज आपण बघणार आहे. मग ते हं. लहानच म्हणून कन्सिडर करून म्हणून मी म्हंटल लहान असं. मग तुम्ही कॉलेजला असताना पण आय गेस आपण फक्त शिकतच असतो, काही कमवत नसतो करेक्ट. काही काही कमवतात बरं. पण पण काही काही नाही कमवत. मग त्यावेळेस पण आपल्या आईने आपल्याला बरेचदा
पैसे दिलेले असतात. कॉलेजच्या गॅदरिंगसाठी काहीतरी घे म्हणून बाबा नाही म्हणतात, मग आई हळूच आपल्याला पैसे देते, है ना. हम्म. कधी कधी हो. आई सहलीला जायला नाही म्हणते, पण मग बाबा परस्पर पैसे देतात आणि म्हणतात बर मी बघतो असं. तर मग हे अच्छा. मनीच्या याच्यामध्ये आपण लिहू शकतो. अच्छा. हम्म. हा कीर्ती मॅम, तुम्ही काय बोलत होते? मला आईची सवय आठवते आहे. आम्ही जेव्हा चाळीत होतो तर पूर्वी ना अशा काचेच्या बरण्या राहायच्या, धने जिरं वगैरे ठेवायला. माझ्या आईची सवय की ती 1-1 रुपया आलेला चिल्लर पैसा जमा करून ठेवायची. आणि मी त्याच्यातून काढून मग असं काय हवंय आमच्या म्हणजे त्या टाइमला टकडी म्हणून राहायचं ते, सूत काढायची. शाळेत पाहिजे का टकडी, घेतले पैसे आणलं. पेन्सिल, इरेझर, पेन, त्यावेळेस रिफिल होती. पेन नव्हते नवीन नवीन असे. सो रिफिल. माझ्या आईला काल परमेश्वराकडे ती तिची नवीन जर्नी तिची सुरू झाली आहे. सो मला आजच्या सगळ्या गोष्टी खूप आठवत आहे. Yes. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी माझा जन्म झाल्यानंतर हॉस्पिटलचे बिल भरले. करेक्ट. झालं का आई आईसाठी बाबांसाठी लिहून सगळ्यांचं, की लिहित आहे? आईसाठी जिने मला दूध पाजले, ते पण आपलं विनामूल्यच मिळालं ना. येस, बरोबर आहे. लहानपणापासून. आणि किती टार्गेट करते आपण? हम्म? किती नंबर टार्गेट करतो आपल्याला? किती टार्गेट आमचं पेक्षा आई फिलिंग फिलिंग आणि आहे स्मित हास्य. म्हणजे आता सध्या तरी 5-5 लिहा विथ मोर अँड मोर फिलिंग, कारण मग पुढे पण गोष्टी कव्हर करायच्या आहेत आपल्याला म्हणून. पण जर कोणी असं असेल की खूप आठवणी असतील, खूप लिहावं असं वाटत असेल, तर तुम्ही नंतर जसं वेळ मिळेल तसं लिहू शकता. मी कृतज्ञ आहे आईसाठी, कारण तिने माझ्यासाठी लहानपणी मॉलिशवाली बाई ठेवली. ती पण ती तेही लिहू शकतो ना? हो, तुम्हाला ते सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट नाही मिळत हा, आहे, राईट? बरोबर. आणि सगळ्यांनी काल त्याच्या नोट बनवायला सांगितलेलं, ते बनवलं असेल आणि आय गेस हो. सेशन पण आणलं असेल. त्या नोटसाठी पण हातात घेऊन हे करशील हा प्राजक्ता? हो हो, आता ते पुढे जे असाइनमेंट करणार आहे ना मॅम, त्याच्यामध्ये आपण ते ठीक. ठेवणार आहे हातामध्ये. मी आभारी आहे माझ्या बाबांसाठी की माझ्या शाळेची फी भरायची. येस. I'm so happy and grateful for my father. He provided me with donuts, cakes, and chocolates to make me happy. Thank you so much. दीपकचं हॅपीनेस तर दिसत नाहीये चेहऱ्यावर. थोडा विचारात येतं मी, पण हॅपीनेस आहे मनापासून खूप हॅपीनेस. थँक्यू फॉर रिमाइंडर. थँक्यू. झालं सगळ्यांचे 5-5 लिहून? ओके. दोन ठेवले. लिहिताय ना सगळे? हो, मग कोणीतरी हो नाही काहीतरी बोला. मॅडम लिहितोय. ओके, फाईन, लिहा. लिहितोय. हो, हो, लिहितोय. दोन झाले म्हणजे एक शेवटचा आहे. ठीक आहे, ठीक आहे, लिहा.
अश्विन मॅमच्या क्लाससाठी कोणी रजिस्टर केलंय का याच्यामध्ये? मी केलंय. MMM प्रॅक्टिस. मी हो, पण मी केले. केलंय. मी मी पण 3 दिवस कालचा झाले माझा घराच्या क्लास बाहेर झाला आहे. नाही. माझं पण कालचा अर्धा झालं. माझा अर्धा झालाय. मी केलं. मी अटेंड केला पूर्ण का. व्हेरी काल गुड. मी माझ्याकडे एनरोल नव्हतो घरात. टेस्ट होते. हम्म. काल त्याच्यामुळे राहिलं माझं. मी रात्री ऐकलं थोडा, आज केली कम्प्लीट आहे. गुड. आणि करा, मॅडम म्हणतात तेवढे 2-2, 3-3 तास बसा. हम्म. मॅम मी क्लास तर नाही ते जॉईन केलंय, म्हणजे पण मी म्हणजे ग्रॅटिट्यूड करते ते मॅम जे दररोज चॅप्टर घेते आपल्या ह्याच्यावर. चालेल. ऍक्च्युली असं जरुरी नाही ती क्लास जॉईन केलाच पाहिजे. हा, जो व्यक्ती ते ऍक्च्युली 2-2 दुपारी 12 ते 2 होतं ना, तो ते टाइम हम्म. थोडं चॅलेंजिंग होतं म्हणून मग मी नाही घेतलं हम्म. यावेळी. चालेल सेम चालेल. माझं आणि पण तेच आहे. असेल ना तर तुम्ही याच्यातलेच 3-4 बडीज किंवा आपण असं मिळून एखादा वेळ काढायचा ज्यांचा सगळ्या सुटेबल आहे, तेही बसून 2-2, 3-3 तास आपण ग्रॅटिट्यूड लिहू शकतो. त्याचा प्रश्न नाहीये. फक्त एवढा आहे की तुमची एवढी कन्सिस्टन्सी, जिद्द आणि तुमचं विलिंगनेस पाहिजे की येस आम्हाला करायचंय. ते तुम्ही मॅडमकडे पैसे देऊन केलं तर असं होतं ना की अरे मी पैसे दिले मग मला बसायचंय, मग तुम्ही स्टक बरोबर. होऊन तिथे बसता. हम्म. बरोबर आहे. आणि तुमच्यामध्ये जर आहे की तुम्ही येस करणार, मला करायचं आहे कारण की मला माझी जादू पाहिजे, तर मग असं जरूर नाही. मग आपण अप्लाय करू शकतो. आपले 2-3 बडीज मिळून करू शकतो. Yes. मी पण नाही जॉईन झालं केलं झा- मॅम, कारण वेळेचा चॅलेंजेस आहे ना म्हणून मलाही. ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण आपलं रोजचं जे असतं ना रुटीन, ग्रॅटिट्यूड वगैरे रात्री आल्यावर लिहायचं, सकाळला ते हे चालूच असतं. वा, खूप छान. मॅडम एकदा तुम्ही या ग्रुपवर तुमची लिंक पाठवाल का आज सकाळची? मी आत्ता जॉईन झाले काल. काय पाहिजे छाया मॅम तुम्हाला? लिंक, कशाची लिंक? झूम लिंक, आत्ताची झूम लिंक आहे ना. ती ग्रुपवर आहे ना मॅम, तुम्ही ग्रुपमध्ये आहात का? हो आत्ताच झाले, कालच झाले. ओके ओके, ठीक आहे. तुम्हीच मला आता पर्सनल मेसेज केलेला का? हो 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 हो. अच्छा, ठीक आहे, पाठवते पाठवते. ग्रुपमध्ये मी पाठवते पुन्हा. आणि सकाळी कितीला चालू होतं? 5 वाजता. पावणे. ओके. 4 नाही, ला मोस्टली सुरू करतो. 4:50. 10 मिनिटं आधी. ओके. पहिले 10 पंचतत्वाची मिनिटं खूप पॉवरफुल होते आजची. खूप येस. एनर्जी होती. ती एनर्जी, पंचतत्वाची हो ती ना, मला एनर्जी माहित आज नव्हतं, मग आपण. आजच मिळाली मला प्रार्थना. ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे पंचतत्वाची कशी आपले लिहायची? हे Gratitude. ग्रॅटिट्यूड झालेत 10 लिहून, आपण म्हणजे नेक्स्ट घेऊ शकतो. अच्छा, ठीक आहे. आता सगळ्यांचं झालं का फक्त स्नेहा मॅमचंच झालंय लिहून? झालं. सगळ्यांचं झालं. झाले हो, सगळ्यांचे. 10 झाले लिहून. ठीक आहे. झाले 10 पेक्षा जास्त झाले. येस, थँक्यू सो मच. आता काल जसं आपल्याला पुस्तकात शांत बसवून आठवायला सांगितलं होतं. ठीक आहे, सगळ्यांनी आपल्या डाव्या हातात आपली जी कालची नोट बनवली आहे आपण, किंवा आधीच्या सेशन मधली असेल ती नोट घ्यायची असेल, आणि नसेल काय तर किमान एक पैशाची नोट तरी हातामध्ये घ्या. त्याला स्टिकर वाटलंच तर नंतर लावा, कितीची पण घ्या, दॅट डझंट मॅटर. बट मनी हातामध्ये घ्या, नोट हातामध्ये घ्या. आणि आता मी जसा जसा प्रश्न विचारेल तसं तसं तुम्हाला लिहायचं आहे त्याचं उत्तर ग्रॅटिट्यूडच्या सेंटेन्समध्ये. मराठी, इंग्लिश, हिंदी जे पण काही लँग्वेज मध्ये तुम्ही लिहित असाल ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला नेहमी जेवायला मिळाले का, हा प्रश्न मी विचारला की तुमच्या मनात उत्तर येईल येस, नो. ठीक आहे. तर जे पण काही आन्सर आहे, साहजिकच आहे सगळ्यांचा येस आहे, मिळालं म्हणूनच आज आपण इथे समोरासमोर बसलोय, करेक्ट? तर तो आनंद, तो अबंडन्स, ती एक सुखद भावना जी आहे ना, ती आपण आता फील करायची आहे. आणि ही भावना फील करता करता आपण लिहिणार आहे, मी आभारी आहे
मी आभारी आहे माझ्या जेवणासाठी दिलेल्या पैशांसाठी, कारण मला नेहमी पोट भरून जेवायला मिळाले. मी आभारी आहे माझ्या जेवणासाठी दिलेल्या पैशांबद्दल, खर्च केलेल्या पैशांबद्दल, कारण मला नेहमी पोट भरून जेवायला मिळाले. हे लिहित असताना ही जी नोट आहे ती आपल्या डाव्या हातातच ठेवायची आहे. आणि लिहून झालं की लगेचच त्या नोटेकडे बघायचं आणि स्माइल करून थँक्यू. नेक्स्ट, तुम्ही घरात राहायचा का? लहानपणापासून जोपर्यंत हा विचार तोपर्यंतचाच करायचा आहे जोपर्यंत आपण स्वतः पैसे कमवत नव्हतो आणि आपल्याला कोणामुळे तरी हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळालं आहे. ठीक आहे, तर तुम्ही घरात राहायचे का? तर हो, मी घरात राहायची. तर आता मी त्यासाठी लिहिणार आहे, मी आभारी आहे घरासाठी पे केलेल्या किंवा घरासाठी खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण मला लहानपणापासून नेहमी छान छान घरात राहायला मिळाले. लिहा सगळेजण. थोडं फास्ट लिहूया आपण. मी आभारी आहे माझ्या घरासाठी खर्च दिलेल्या पे केलेल्या पैशांसाठी, कारण मला लहानपणापासून नेहमी छान छान घरामध्ये राहायला मिळाले. मग हे कदाचित मल्टिपल घरं असू शकतात कोणाची, राईट? आधी वेगळं असू शकतं, त्याच्यानंतर आई बाबा दुसरीकडे शिफ्ट झाले, त्यानंतर दुसरीकडे. हो, माझ्या बाबांचा ट्रान्सफरचा जॉब होता, तर दर 3 वर्षांनी आम्ही नवीन नवीन घरातच राहत होतो. वाव, किती छान. सो मग ते घर आपल्या डोळ्यासमोरून आता ओझरते जात असतील, राईट? मग त्या सगळ्या घरांसाठी थँक्यू म्हणायचं आहे आणि हातामध्ये जे पैसे आहेत त्याला पुन्हा एकदा आपण म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नेक्स्ट, तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? आपण आता सगळे लिहितोय, वाचतोय, म्हणजे नक्कीच आपण सगळे शिकलेले आहोत, करेक्ट? तर मग हे शिक्षण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळालं, करेक्ट? आपण कोणी पैसे नाही भरलेत. पहिलीला जाताना मी माझे पैसे घेऊन गेली शाळेची फी भरायला. आई वडील, भाऊ बहीण, काका काकू, मावशी कोणी असतील त्यांनी आपल्यासाठी शाळेची फी भरली आपली. तर मग त्याच्यासाठी आपण आभार व्यक्त करायचे आहे. फॉर्मॅट सेम राहणार आहे. मी आभारी आहे माझ्या, मी हे इंग्लिश मध्ये लिहिलंय खरं, मी आभारी आहे माझ्या शिक्षणासाठी दिलेल्या पैशांसाठी किंवा खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण मला अगदी सहजपणे माझे शिक्षण पूर्ण करता आले किंवा मला सहजपणे शिक्षण घेता आले. मी आभारी आहे माझ्या शिक्षणासाठी खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण त्यामुळे मला माझे शिक्षण सहजपणे पूर्ण करता आले, कारण त्यामुळे मला माझे शिक्षण घेता आले, कारण त्यामुळे मला शाळेत जाता आले. मी आभारी आहे
माझ्या शिक्षणामध्ये मला दिलेल्या डिस्काउंट बद्दल. त्यामुळे मला खूप कमी पैशामध्ये शिक्षण घेता आलं. नेक्स्ट. स्कॉलरशिप म्हणू शकतो ना आपण. आता सध्या तुम्ही या क्वेश्चनशी अलाइन्ड असलेले किंवा त्याला पॅरलर विचार थिंकिंग प्रोसेस करा. प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा? मग तुम्ही शाळेत व्हॅनने जात होते, चालत जात होते, कधीतरी उशीर झाला म्हणून बाबा गाडीवर सोडवायला येत असतील, राईट? बाबा नसतील तर Right. कोणी फ्रेंडचे बाबा असतील. आजकाल हम्म. आई पण Right. सोडवते. तर मग त्यासाठी साहजिकच आहे, गाडीवर येत असतील तर त्यांना पेट्रोल लागलं असेल. स्कूल बसने, व्हॅनने, रिक्षाने जात असाल तर त्याच्यासाठी महिन्याचे पैसे पे केले असतील कोणीतरी, करेक्ट? मग हे मी लिहायचं आभारी आहे. आहे. मी सायकल आभारी आहे. म्हणजे शाळेत नाही गेले त्यांच्यासाठी काय करायचं लिहायचं? तुम्ही शाळेत नाही गेले पण मग दुसरी कुठेतरी तुम्ही गेले असाल ना मॅडम, हम्म. फिरायला म्हणा, किंवा तुमच्या हो. बाबांनी मावशीकडे नेलं असेल, काकाकडे हम्म. नेलं असेल, आत्या मामा कुठेतरी नेलं असेल तुम्हाला, राईट? मग ते हम्म. जाताना म्हणजे तुमच्या वेळेस गाडी असेल नसेल किंवा जे पण हम्म. चालत सोडून तुम्ही कसेही गेले असाल किंवा चालत हम्म. गेले असाल तरी जाताना पायात चप्पल घातली असेल, राईट? त्याच्यासाठी पण हम्म. पैसे बाबांनी कोणीतरी दिले असतील. मग तुम्ही त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. चालेल, थँक्यू. मॅडम चालत जात असताना का कसं जायचं? आता तुम्ही चालत जात होते पण मग तुमच्या पायात चप्पल होती ना, हो. मग तिच्यासाठी बाबांनी आईने कोणीतरी पैसे दिले, राईट? हा. तुमच्याकडे शाळेची पुस्तकं होती, जेवणाचा डबा आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? तर हो, आपल्याला रोज शाळेत जाताना आई डबा द्यायची. तो डब्बा सुद्धा बाबांनी, ताई, भाऊ कोणीतरी असतं जे पैसे देऊन आपल्यासाठी खर्च करून आणतात. मग त्या डब्यासाठी थँक्यू. त्या डब्यासाठी खर्च केलेल्या पैशांसाठी मी आभारी आहे, कारण मला रोज शाळेत त्याच्यामध्ये जेवण घेऊन जाता यायचं. मी आभारी आहे माझ्या पुस्तकांसाठी, वह्यांसाठी, खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण मला शाळेत जाऊन छान अभ्यास करता यायचा. माझा घरचा अभ्यास, शाळेत शिकवलेल्या सगळ्या गोष्टी मी वहीत छान लिहू शकायची. कदाचित खूप जुनं काळ होता की वही वगैरे नव्हती, आय गेस पाटीवर वरती लिहायचे खूप दिवस. तर मग त्या पाटीसाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता, कारण फ्री ऑफ कॉस्ट कदाचित पूर्वी शाळेतून पण साहित्य दिलं जायचं, पण मग शाळेतून दिलं जायचं तर शाळा, सरकार कोणीतरी त्यासाठी पैसे खर्च करायचं. डायरेक्टली आपण जरी नाही केले, आई बाबांनी जरी नाही केले, कारण मुलींना सुद्धा पाठ्यपुस्तक एक 5वी का 7वी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट शाळेतून दिली जायची आधी. युनिफॉर्म पण मिळायचे ना, हो, खाऊ युनिफॉर्म मिळायचे, मिळायचं. शाळेत असताना पिंक तांदूळ कलरचं दूध मिळायचे. दिलं जायचं, बिस्किट तांदूळ मिळायची. दिले जायचे, राईट? आता कोणी असेल म्हणजे खूप यंग कोणी असेल तर आय गेस खिचडी पण दिली जाते शाळेमध्ये. मग याच्यासाठी आपण पैसे पे केले का नाही? म्हणजे आपण म्हणजे तुम्ही स्वतः, की कष्ट करताय, कुठेतरी पैसे कमवताय आणि मग तुम्हाला शाळेत जेवण मिळतंय, शाळेत खिचडी दिली जातीये, शाळेचा युनिफॉर्म दिला जातोय? नाही, हे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतंय. तांदूळ पण भेटायचे मॅडम. येस, करेक्ट. बिस्किट मिळायची, चहा पाव मिळायचे, करेक्ट. ब्रेकफास्ट. इवन ते पाणी स्वच्छ करण्यासाठी एक औषध पण दिलं जायचं खूप, म्हणजे आमच्या वेळेस शाळेमध्ये हो. बाटली घेऊन बोलवायचे आणि त्याच्यामध्ये टाकून ते औषध द्यायचे. सो आम्हाला इंजेक्शन.
गोड दूध इंजेक्शन पण मिळायची. ते शाळेत. करेक्ट. आता आपण जाऊया शाळेला सुट्टी लागली की शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत तुम्ही कुठे फिरायला जायचात का? सुट्टी लागली की आपण मामाच्या गावाला, मावशीच्या गावाला, काकाकडे किंवा कुणी तुम्ही आठवायचं आहे की शाळेला सुट्टी लागली की तुम्ही कुठे जात होता? जर तुम्ही त्यांच्या घरी जात होता तर साहजिकच आहे तिथे तुम्ही जेवण करत असाल, मस्त ऐशो आराम मध्ये त्यांच्या घरात राहत असाल. त्याच्यासाठी समजा मी माझ्या ताईच्या घरी जायची तर मग ताई किंवा जिजाजी त्यांनी पैसे पे केले होते त्या घरासाठी. आम्ही छान छान फिरायला जायचो, बागेत घेऊन जायचे, खेळायला जायचे, गाडीवरून फिरायचो, छान छान खाऊ खायला मिळायचा. सो मग त्याच्यासाठी मी पैसे पे केले का नाही? मग त्यांनी पैसे पे केले पण मोबदला तर मी घेतला. करेक्ट. पैसे कमवण्यासाठी एफर्ट्स किंवा अर्न त्यांनी केलं पण मजा कोणी केली? मी केली. मी कमवले का ते पैसे? नाही कमवले. मग हे खरंच किती मोठी गोष्ट आहे ना की लहानपणापासून आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट मिळाल्या आणि आपण किती सहज म्हणतो की हे माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही, मी याच्यासाठी नाहीच आहे, माझ्याकडे हेच चॅलेंज आहे. पण जेव्हा कधी आपण अशा गोष्टी म्हणतो त्यापूर्वी आपण या गोष्टींचा विचार करणं खरंच किती महत्वाचं आहे. आणि आपल्याला खाऊ मिळायचा येताना मामाकडून पैसे, मामीशीकडून पैसे. आणि करेक्ट. आमच्या आजोबा जे माझे होते ना ते एक मोठं ते आमच्याकडे डालं असायचं. त्या डालाच्या डाला एका घरात पूर्ण ते डांगर म्हणतात म्हणजे इथे टरबूज टरबूज जे असतं ना वॉटरमेलन, हा. मस्कमेलन, ते माझे आजोबा जे होते ना एक म्हणजे त्या व्यक्तीला पूर्ण गावात फिरायची गरज पडायची नाही. आमच्याकडे पूर्ण ते खाली राहायचं. वाव. इतके माझे आजोबा म्हणजे लॅविश असं खूप मस्त होतं. शेतीतून सकाळी सकाळी हुरडा आणणे, तो भाजणे, तो आम्हाला देणे, हे सगळं काम आमचे आजोबा करायचे. वाव. I'm so मला happy तर and तिकडे grateful for सुट्टीत the money गेल्यावर paid to the. वाक्य कसं द्यायचं? Go ahead. कशासाठी लिहिताय छाया मॅम तुम्ही? सुट्टीसाठी काय सुट्टीत कुठे जायचे तुम्ही? मी ताईच्या घरी. ताईच्या घरी. ठीक आहे, कोणाच्याही घरी तुम्ही जात असाल. मी आभारी आहे. मी माझं सांगते मी कसं लिहिलंय. मी आभारी आहे. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी ताईकडे जायची तेव्हा खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण मला सुट्टीला गेलं की खूप मजा यायची. आम्ही फिरायला जायचो, ती मला बागेत घेऊन जायची. लक्षात आलं मॅम? हो हो. येस, थँक्यू. नेक्स्ट. लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून थरारून गेला होता? आपल्या सगळ्यांचे कसे का असे ना काय बोलतात त्याला, आईस्क्रीम वाला केक नाही, बट किमान जे लहान असताना वेगळ्याच क्रीमचे जरा केक यायचे किंवा स्पंजचा केक जरी असेल तरी ते कट करून का होईना आई बाबांनी आपले वाढदिवस सेलिब्रेट केले असतील. राईट. मग ते पूर्वीच्या काही क्रेपचं डेकोरेशन असायचं, बलून्स असायचं. तर मग हे काय असं प्रकट नाही झालं या वस्तू. राईट. कोणीतरी पैसे खर्च केले त्यासाठी. मग ते कोणी खर्च केले त्या व्यक्तीला आठवू शकता, त्या वस्तूला तुम्ही आठवू शकता, किंवा आपले फोटोज असतील लहानपणाचे तर मग ते फोटोज बघून आपल्याला मेमोरेबल असतो एखादा मोमेंट, एखादा बर्थडे. मग त्या बर्थडेला तुम्हाला काही गिफ्ट्स मिळाले असतील. सो माझ्याकडे लहान असताना एक डॉल होती जिचे डोळे उघड बंद व्हायचे. सो ती ऑलवेज मला मेमोरेबल आहे. आणि अजून पण अशा लहान मुलींच्या डॉल्स मला खेळायला बघायला खूप आवडतात. जस्ट बिकॉज ऑफ त्या डॉलमुळे ते छान एक कनेक्शन क्रिएट झालं आहे माझं.
सो मी त्या डॉलसाठी जे पैसे खर्च केले माझ्या दाजींनी, सो मी आभारी आहे त्यासाठी. किंवा जे I'm so happy. I'm so happy and grateful for the bat and ball which I have received from my father, and I have enjoyed it playing a lot. It was my favorite bat for 4 to 5 years. मनी वर्ड फिट करा बिकॉजच्या आधी दीपक सर. तुम्ही बॅट बॉल साठी कृतज्ञता व्यक्त करताय. आपण म्हणजे ठीक आहे, हे सेंटेन्स पण ठीक आहे, पण आपण आज जाणीवपूर्वक पैशांसंदर्भात लिहितोय, वस्तूंसंदर्भात नाही. मग त्या वस्तूसाठी पैसे खर्च केले गेले कारण, आणि मग तुमचे फिलिंग्स अलाइन करा तिथे. आता तुम्ही बर्थडेचं बोलल्या, मला लहानपण आठवलं. पहिले पितळाचे कुकर राहत होते. चुलीवर ठेवून त्याच्यावर हे करायचं. माझी आई त्याच्यामध्ये घरचा केक करायची. घरी केक बनवायची माझ्या आई त्या कुकर मध्ये. मला ते आठवलं आता खूप दिवसांनी. तसंच मुलींना स्पेशली डॉल्स, भांडी कुंडी हे खेळायला आवडतं, राईट? मला कलर्स बघायला खूप आवडायचं. सो म्हणजे मला कलर टीव्ही घरात आल्यानंतर जो आनंद झाला होता ती मुमेंट मी विसरूच नाही शकत. माझ्यासाठी एकदम ग्रेटफुल मुमेंट होती ती, की काहीतरी एकदम छान अमेझिंग मिळालंय मला. सो नेक्स्ट आहे, तुमच्याकडे सायकल, खेळणी, प्राणी होते का? जरी सायकल नसेल चालवायला येत किंवा नसेल तुमच्याकडे सायकल, पण एखादं खेळणं असू शकतं आपल्याकडे. जसं मी म्हंटल की माझी ती बाहुली होती बार्बी, ती मला नेहमी लक्षात राहते किंवा आवडते अजून सुद्धा. मला पूर्ण सगळं लक्षात आहे, तिचा ड्रेस, तिचे पाय कसे होते, मी कसं खेळायची तिच्यासोबत. किंवा मी लहान असताना आमच्याकडे 2 किटन्स होते, माझ्या बहिणीची वेगळी, माझी वेगळी. मग ही किटन पाळायची हौस तर माझी होती, पण त्याला लागणारे दूध, बिस्किट किंवा जे पण काही खाऊ घालत होतो आम्ही, हे मी स्वतः तर कमवून नाही आणलं, बरोबर? हे आई बाबांनी किंवा जे पण कोणी देत असेल किंवा घरात असेल, त्या गोष्टी आणल्या जात असतील, त्याच्यातूनच मी त्यांना खाऊ घातलं असेल. सो मी त्यासाठी सुद्धा आभारी आहे, त्या पैशांसाठी आभारी आहे, ज्यामुळे मी माझ्या मनीमाऊला दूध देऊ शकले, ज्यामुळे मी माझ्या मनीमाऊला बिस्किट खाऊ घालू शकले. पुढे आहे, जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे आपल्या शरीराचा आकारमान बदलून आपल्याला मोठे मोठे कपडे घ्यावे लागतात. आपली वाढ होते, करेक्ट? मग त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का, की तुम्ही दुसऱ्या वर्षात जे कपडे घातले तेच 10व्या वर्षात पण घालत होतो आपण? नो, राईट? आपल्याला याच्यानुसार म्हणजे जसं जसं आपण मोठं होतोय तसं तसं आय गेस, लहान असताना तर लहान मुलं फार भरभर वाढतात. म्हणजे माझ्या मुलाचं 6 महिन्यापूर्वी घेतलेली पॅन्ट त्याला 6 महिन्यांनी टोपली व्हायला लागते. मग तसंच हे आपल्या बाबतीत पण आहे, की एवढं झपाट्याने वाढ होत असते, पण मग आपले आई बाबा कधी म्हणतात का, नाही नाही आता मी अजिबात तुला घेणार नाहीये, तू तेच कपडे घाल दुसऱ्या वर्षी, जे तुला घेतले होते दुसऱ्या वाढदिवसाला तेच तू 10व्या वाढदिवसाला पण घाल. ते आपल्याला घेतात, दरवर्षी घेतात. सणासमारंभाला आपल्याकडे प्रथा, परंपरा म्हणू शकतो, की नवीन कपडा अंगावर पाहिजे, नवीन वाढदिवसाला नवीन कपडे घातले पाहिजे. मग याच्यासाठी जे पैसे खर्च केले गेले त्यासाठी आपण आभार व्यक्त करू शकतो. ड्रेसचं, कपड्यांचं पाहता, एखादा विशिष्ट फ्रॉक असतो, विशिष्ट ड्रेस असतो, जो आपल्याला ऑलवेज मेमोरेबल, नेहमी लक्षात राहतो, लहानपणीचा, हा मोठेपणीचा नाही म्हणत आहे. हा कीर्ती मॅम? मला माझे पप्पा दर दिवाळीला सगळ्यात महागडा ड्रेस घेऊन द्यायचे. जे ड्रेस मी म्हणेल मला तो भेटत होता. वर्षाचा 1 ड्रेस, 2 ड्रेस, पण मला माझ्या पप्पांनी नेहमी खूपच छान ड्रेस दिलेले आहे. आणि बर्थडे सेलिब्रेशन तरी माझ्या काळात नव्हतं, म्हणजे काळ जुना नाहीये जास्त, पण नव्हतं. असते एकेकाची प्रथा.
पण माझे पप्पा राजमलाई खायसाठी मला ती राजमलाईचा तो फ्रेग्रन्स, तो टेस्ट, इट्स टेस्टी, खूपच छान. प्लस मला काहीही हवं असेल तर आमच्याकडे ते दुकान आणि तिथे आमची उधारी. पप्पा दर महिन्याला काय खायचं तर तुम्ही महिनाभर खा आणि एंडला मस्त, म्हणजे खूप मज्जा होती ती. काजू बदाम जे घ्यायचं घ्या, पैसे पप्पा देणार. I'm so happy and grateful for the PT dress that I used to wear, and it was purchased for me with the money. I was able to enjoy the ground. I was able to enjoy the play, and it was so fresh, freshly pressed and given by my mother. I used to handle it very सर carefully. तुम्ही हे जे लिहिता इंग्लिश मध्ये, तुम्ही याच्यामध्ये खूप फिलिंग येतं तुम्हाला? तर मॅडम मला येतं ना? हो. आणि सेंटेन्स बोलताना असं खूप जॉयफुली बोला आणि असं कनेक्टिव्हिटी, असं हळू 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 असं नका बोलू. तिथे म्हणजे जसं हो. आता प्राजक्ता बोलतीये ना, तसं आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड जॉयफुल. माय फादर हॅज गिवन मी द बॅट अँड बॉल अँड ही हॅज परचेस्ड विथ द मनी. मी खूप आभारी आहे माझ्या बाबांची, त्यांनी मला बॅट बॉल देऊन दिले त्यांच्या पैशाने. असं काही ते वा. छान एनर्जीफुल बोला. ओके, एनर्जी एनर्जी टाका त्याच्यामध्ये. ओके. सो कपड्यांविषयी झालं असेल तर पुढे आपण लिहू शकतो, लिहायचं आहे की तुम्ही कधी पिक्चर पाहायला गेले, चित्रपट पाहायला गेले, खेळ खेळायला, संगीत, वाद्य शिकायला जायचात का, किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होता का? तर येस, आणि जर हो तर मग काय, कशासाठी तुम्ही लिहाल? जसं की मी लिहिलं आहे की मी आभारी आहे मी थिएटरमध्ये पाहिलेल्या चित्रपटासाठी बाबांनी दिलेल्या पैशासाठी, कारण त्यांच्यामुळे मी राजा हिंदुस्थानी पिक्चर हा थिएटरमध्ये पाहिलेला. इवन मी रॅम्बो सर्कस पण पाहिलेलं, ज्यासाठी मी पैसे खर्च नव्हते केले. आणि त्या काळी तर ॲनिमल्स असायचे, म्हणजे मी ते हत्ती वगैरे जे काही ॲनिमल्स घोडा रिअल मध्ये असतात सर्कस मध्ये, ती सर्कस मी पाहिलेली आहे. सो आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट मोमेंट. ते त्यासाठी जे पैसे खर्च केले गेले त्या पैशांसाठी मी खूप आभारी आहे. काय म्हणताय? मी खूप आभारी आहे टीव्ही साठी दिलेल्या पैशांसाठी, कारण मी लहानपणी माझ्या आवडीच्या सिरियल ज्युनियर जी, शक्तिमान, टिंबारूच्या एवढे सिरियल पाहण्यासाठी. येस, व्हेरी नाईस. आपण आम्ही सगळे चित्रहार रंगोली पाहायचो. हो, येस, संडेच. शुक्रवारी पिक्चर आमच्याकडे बघायचो. टीव्ही नव्हता, तर आम्ही शेजारी काकूकडे टीव्ही पाहायला जायचो. इतकी आवड होती मला टीव्हीची खूप. आणि ती काकू काय करायची, जा म्हणायची, म्हणजे मनात आलं रात्री उशिरा असायचा घरी जा. सुप्रिया मॅम, माझ्या पण ते काकूजा म्हंटले तरी तुम्ही बघायचे ना टीव्ही? माझ्या बाबांनी त्या टीव्ही आणला काकूंसाठी ग्रॅटिट्यूड लिहा. ते काकू बाबांनी पण दुसऱ्या दिवशी सकाळी टीव्ही आणला. जाऊन वाव. आम्हाला माहिती पण पहिलं मला ग्रॅटिट्यूड खूप त्या छंद होता. काकूंसाठी लिहा. कदाचित त्या काकूंनी तुम्हाला जा नसतं म्हटलं तर बाबांनी टीव्ही आणला नसता. ते पण लिहिले, म्हणजे आणि मग आठवतात. बाबांसाठी लिहा. आठवतात लिहिता आणि किती फिलिंग मध्ये येस, जातो येस, माणूस लहानपणीच्या. करेक्ट. पण मग आता खरंच. इथे तुम्हाला चांगलं फिलिंग द्यायचं आहे. तुम्ही काकूंना की अरे त्या जा म्हणायच्या, खडूसच होत्या असं नाही म्हणायचं. हे पहिले राग यायचा पॉझिटिव्हिटी पण आता तुम्हाला, येत नाही. हा, मग हे पॉझिटिव्हिटी शोधायचं आहे की त्या काकू जा म्हटलं म्हणून बाबांना क्लिक झालं की नाही, माझ्या मुलीला जा म्हंटली, मी तिच्यासाठी माझ्या घरातच टीव्ही आणणार. आणि काकूंचंही वाटायचं, पण आता काकूंच बद्दल पण ग्रॅटिट्यूड घेते आता. येस, व्हेरी नाईस. तेव्हा खरंच पूर्वी प्राजक्ता मॅम आणि आणि आमच्या केबल. वेळेस ते मीना बाजार असायचं की मीना बाजारला घेऊन जायचे आई बाबा आम्हाला दोघं सगळ्यांना, आणि तिथे छान आम्ही आकाश पाळण्यामध्ये बसायचो आणि भेळ पाणीपुरी वगैरे आम्हाला खाऊ घातल्या जायचे. ते सगळ्या पैशांसाठी अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू. येस. व्हेरी गुड.
पूर्वी टीव्हीवर केबल असणं पण खूप मोठी गोष्ट असायची, वेगवेगळे चॅनल्स बघण्यासाठी. तर खरंच आहे. खरंच ना, ते मला आता रिअलाइज होते की तेव्हा किती सहजपणे मी ते एन्जॉय करायची सगळं. आमच्याकडे खरंच दुसऱ्याच्या त्यासाठी घरून खूप केबल खूप गेलं ना तर खूप आम्ही त्याच्या घरच्या दिशेने आमच्या घरचा एंटेना वळवायचो जेणेकरून थोडंच आपल्याकडे आलं हो. पाहिजे. खरंच अँटिना होता त्यावेळेस. मला ते आता रिअलाइज झालं की तेव्हा ते किती म्हणजे त्यासाठी पैसे पे वायर करत असतील जोडायची. आणि मी इझिली एन्जॉय करत होती ते. येस. केबलचं कनेक्शन साठी लिहू शकतो आपण. त्याच्यासाठी पैसे द्यायचे बाबा आपले जस्ट बिकॉज ऑफ की माझ्या मुलाला मुलीला छान एंटरटेनमेंट मिळावं. उन्हात मोकाट न फिरता घरी शांतपणे बसावं उन्हाळ्याच्या सुट्टीत. हो. आणि मी किती मजा आभार होती ते पाहायचं पाहायची रंगोली, बापरे. रविवारचं. मी आभारी आहे लहानपणी खर्च केलेल्या पैशांसाठी, कारण त्यावेळेस माझ्या बाबांनी गॅस सिलेंडर आणला तेव्हा स्टोव्ह वगैरे होते ना, चुली स्टोव्ह. येस येस. इवन ते आबिती म्हणून पण एक प्रोग्राम लागायचा. हो, हो, सॅटरडे हो, नाईट. हो. किल्लेकर रस्ते होता, अंकित वा, होता. आज सगळ्या जुन्या आठवणी जागा झाल्या मॅडम, खूप छान वाटलं. विक्रम बेताल, दादा दादी की कहानिया माझा फेवरेट. महाभारत, आणि रामायण. आम्ही बाहेर उभं राहून राहून हो, पाहायचो मस्त रामायण वगैरे. आमच्या शेजारच्या आंटीकडे. रामायण, छोटं चे- महाभारत. इवन छोटं चेतन होतं, पतंगडी, मराठी पिक्चर लागायचे आपले 4 वाजता. संत तुकाराम. धंदेला. हो, हो, हो. येस. सो या सगळ्या आता आपण लिहिणं थांबूया आणि हातामध्ये नोट घ्या, मग पुढचं बोलते मी. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. आपण जे पण काही आता लिहिलेलं आहे अगदी लहानपणापासून, म्हणजे जस्ट असं पिक्चर आठवा की जस्ट तुम्ही जन्मले आहात, आपल्या अंगावर कपडे सुद्धा नाहीये, तेव्हापासून ते आज एक क्षणापूर्वी पर्यंत मला किती गोष्टी आहेत ज्या मी पैसे न खर्च करता मिळाल्या आहेत. सो असा फ्लॅशबॅक जो आहे, ज्या आपल्या मेमरीज आहे लहानपणापासूनच्या, कसंही असू दे, दॅट डझंट मॅटर, बट बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपण स्वतः पैसे खर्च न करता मिळाल्या आहेत, बरोबर. तर तो अबंडन्स, ती एक सगळे आता एक छान अशा मेमरी लेन मध्ये गेलेले आहेत, राईट. सो मग आपण त्या सगळ्या पैशांसाठी, ज्या पण कोणी हे सगळे पैसे खर्च केले असतील, त्या सगळ्या पैशांसाठी माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी खूप खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशांबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. आता आता याच्यावरूनच खरं आपल्याला लक्षात येत आहे की ही जी असाइनमेंट आहे त्याचा एक पर्पज आहे खरं तर, की म्हणजे माणसाचं असं नेचर असतं की आपल्याला कितीही अबंडन्स मध्ये पैसे मिळत असले ना तरी आपण त्या अबंडन्स कडे नाही बघत. आपण जिथे एक अभाव असतो छोटासा, की मी आज 1 लाख रुपयाचा EMI भरतीये, मी त्याच्याकडे नाही बघणार. मी याच्याकडे बघेल की अरे काल मी ट्रान्झॅक्शन पे करताना नेमका इन्सफिशियंट बॅलन्सचा मेसेज दाखवला. पण याच्यामध्ये अबंडन्स काय आहे हा मला शोधायचा आहे, की जसं की मी 1 लाख रुपीज सहज पे करतेय, पण 50 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन कडे मी का लक्ष देऊ. मग हे तसंच आहे की लहानपणापासून इतके वर्ष आपण 1 रुपया पण खर्च न करता इतक्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या असतात. मग आपण का त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त नाही करायची. कशासाठी आपण त्यांना टेकन फॉर ग्रँटेड घ्यायचं. तुम्ही कोणी असं आहे का आपल्याकडे की चला जन्म झाल्याबरोबर ब्रीफ केस मध्ये मस्त पेटी पेट्या घेऊन आलंय, राईट. असं कोणीच नाहीये.
आपण जन्मल्यानंतर आपल्यासाठी कोणीतरी पैसे खर्च केलेत. मग हे तसंच आहे, युनिवर्स आपल्याला हेच सांगतं की तुम्हाला कुठून कसे तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल हे आपल्याला खरंच नाही माहिती. युनिव्हर्सला द्यायचंच आहे, तो कसंही कोणत्याही मार्गाने देतो. अरविंद सरांचंच एक एक्झाम्पल मॅमने सांगितलेलं की अरविंद सरांचं जे शॉप आहे, त्यांचा गोडाऊन आहे. सर त्या मार्केटमध्ये सकाळी चालले होते आणि ब्रिक म्हणजे वीट असते ना, ती पेपरमध्ये गुंडाळून अशी मार्केटमध्ये कुठेतरी पडलेली, सरांच्या पायाला ठेच लागली. तर ती सरांनी अरे म्हणजे वीट अशी एवढी काय पॅक वगैरे करून पडली आहे रस्त्यावरती, ती पण पॅक करून का, म्हणजे ठीक आहे फक्त दिसायला वीट असती तर कोणी उचलली नसती, पण पॅक करून अशी वीट पडली आहे म्हणून सरांनी ती वीट उचलली. वीटच म्हणतीये मी आता, ठीक आहे. ती खोलली तर त्याच्यामध्ये डॉलर्सचे बंडल होते. कॅन यू इमॅजिन की खरंच म्हणजे किती अद्भुत किंवा किती चमत्कार आहे हा. आणि खरंच आपल्याला सुद्धा कितीदा पैसे सापडतात, पण आपण कसं आता येते म्हणतो, अंगावर. हा काय 10च रुपया सापडलाय, हा काय 10च रुपये सापडलेत. अरे तुझं त्या 10 रुपयांसाठी म्हणजे नॉट तू, मी पण त्या 10 रुपयांसाठी कृतज्ञता व्यक्त केली असती किंवा त्याच्यासाठी जर मी ग्रेटफुल असते, तर साहजिकच आहे आज त्या 10 रुपयांचे कदाचित 10 लाख रुपये पण मला युनिव्हर्सने दिले असते, पण मी तिथेच माझी कृतज्ञता नाही दाखवली, तर युनिव्हर्सने मला त्या गोष्टीमध्ये अबंडन्स नाही दिलं. सो कालच्या धड्याचं पहिलं वाक्य होतं की कृतज्ञता ही अबंडन्स आणि एक मिनिट, कृतज्ञता म्हणजे श्रीमंती आणि कुरकुर म्हणजे गरिबी. सो आज आपण हे जे ब्रीद वाक्य म्हणायचं आहे आणि आज आपण ठरवायचं आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, म्हणजे कधी कधी असं होतं की आपण म्हणजे 1 रुपया असतो पण आपण त्याला सहज इग्नोर करतो. पण पैसे ही अमाऊंट किंवा व्हॅल्यू म्हणून नाही बघायचं आहे, आपण त्याच्याकडे एनर्जी म्हणून बघायचं आहे. की कधी कधी मोठी मोठी काय खातात ते, मोठी कॅप्सूल आणि एक छोटीशी गोळी, एक छोटीशी गोळी सुद्धा, त्या गोळीमध्ये सुद्धा खूप पॉवर असते, जे ती मोठी कॅप्सूल पण नाही करू शकत. 500 1000 mg ची काय असते ती. त्यामुळे ही छोटी एनर्जी आहे, 1च रुपया आहे असं नाही. तुम्हाला आज इथून पुढे कधी 1 रुपया जरी मिळाला तरी आपण सेलिब्रेशन करायचं आहे. येस मला 1 रुपया मिळाला आज, येस मला 1 रुपया मिळाला, वाव मी किती ब्लेस्ड आहे, मी किती लकी आहे. हे असे भाव आपण इथून पुढे जाणीवपूर्वक क्रिएट करायचे आहे किंवा जाणीवपूर्वक द्यायचे आहेत. ही जी एनर्जी आहे, हे भाव म्हणजे काय आहे, तुमचे फिलिंग्स थॉट्स, म्हणजे तुम्ही एक कंपन क्रिएट होतात तुमच्या मनातून, राईट. आणि जे कंपन, जे व्हायब्रेशन्स आपले निघतात तेच आपल्या याच्यातून पास होत असतात आपल्या सराउंडिंग मध्ये. सो या अशा प्रकारचं आपण एक ठरवायचं आहे की अमाऊंट मॅटर नाही होऊ द्यायची आपल्याला, आपल्याला फक्त एनर्जी बघायची आहे. कधी कधी जेव्हा सुट्टे पैसे नसतात तेव्हा त्या 1 रुपया कॉईनची किंमत आपल्याला कळते, राईट. की जेव्हा 51 रुपये द्यायचे असतात, वरच्या 1 रुपयासाठी आपण 2-3 मिनिटं पर्समध्ये शोधत बसतो, तेव्हा खरंच म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे ही, की हे रिअलायझेशन आपल्याला असणं. आणि कालच्या चॅप्टर मधून मॅम बुकमध्ये हेच सांगायचं होतं की कितीतरी गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळालेल्या असतात, पण आपण आत्ता जो लॅकनेस आहे, आत्ता जो अभाव आहे त्याच्याकडेच लक्ष केंद्रित करतो. पण जर आपल्याला हा माइंडसेट आत्ताच बदलायचा आहे या क्षणापासून, तर आपण काय केलं पाहिजे की जे चांगलं चांगलं म्हणजे काय, की याच्या आधी मला जे फ्री ऑफ कॉस्ट मिळालंय, मी जिथे काम न करता आरामात फक्त मोबदला घेतला आहे, तर अशा गोष्टी आठवायच्या आहेत. आणि साहजिकच आहे आत्ता आय गेस म्हणजे मला सुद्धा खूप छान वाटतंय की अरे खरंच आहे, किती गोष्टी मला, मी किती ब्लेस्ड आहे की मला राहायला घर होतं, शिकायला मिळालं, अन्न खायला मिळालं, माझी पोटभर अन्न खायला मिळालं, व्हरायटी ऑफ फूड खायला मिळालं, व्हरायटी ऑफ कपडे मला घालायला मिळाले, वेगवेगळ्या स्थळी फिरायला नेलं आई बाबांनी किंवा कसं पण मी गेली असेल तसं. सो हे खरंच खूप अबंडन्स आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे, बघायचा आहे. आणि हा भाव आज दिवसभर किंवा इथून पुढे नेहमी ठेवायचा आहे. जेव्हा पण केव्हा तुम्हाला
असं वाटेल की अरे पैशांच्या याच्यामध्ये जो लॅकनेसचा फिलिंग येतो, भाव येतो, तेव्हा आपण हे आठवायचं आहे आता. तेव्हा वही पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा. किंवा हा पुस्तकाचा PDF आहे सगळ्यांकडे ना, तर ते ओपन करा, 5वा चॅप्टर, आणि बघा त्याच्यामध्ये, आठवा की त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला हे मिळालं का, तुम्हाला ते मिळालं का, जे मी आता विचारलं ते, आणि तसं लिहायला सुरुवात करा. 100% तुमचा माइंडसेट चेंज होणार आहे. मॅम, एक विचारायचं होतं. आपण मागच्या वेळेला पण मॅजिक बुक केलं, त्याच्यात पण एक नोट बनवली होती. मग येस. तीच परत वापरायची का दुसरी वापरायची, आणि त्या नोटेचं काय करायचं? दुसरी केली तर खूप खूप चांगलं, आणि जर तीच वापरली तर चांगलं. आणि जर तुम्ही नवीन बनवली असेल आणि जुनी नोट असेल, तर तुम्ही ऑफिसला जात असाल, काय करत असाल, तर जुनी नोट तुमच्या पर्समध्ये ठेवा, ही नोट तुमच्या ग्रॅटिट्यूडच्या वहीत ठेवा. किंवा जुनी नोट असेल ती कदाचित तुम्ही बेडच्या साईडला ठेवा, किंवा कुठेही ठेवा की जिथे जाऊन एक ते ऍडिशनल पॉइंट होणार आहे, पॉइंटर किंवा मार्कर म्हणू शकतो, की चला आता मी एक नोट माझ्या वहीत ठेवली, एक नोट माझ्या पर्समध्ये. म्हणजे जेव्हा पण कधी मी पर्स मधून पैसे देते कॅश मध्ये, तेव्हा मला ते दिसून मला लक्षात येतं की मला ग्रेटफुल राहायचंय, मला थँक्यूच्या भावनेने द्यायचं आहे, मला अबंडन्स ब्लेसिंगच्या याच्यात द्यायचंय पैसे. असं करू शकते. आता माझ्याकडे तर इतक्या नोटा झाल्यात की नाही, मग माहिती आपण ते दान वगैरे करू शकतो का, मंदिराला वगैरे येस, दिलं करू तर शकता, चालेल? तुम्ही करू शकता. येस. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू. खरं तर मी उलट एक ते पैसे तुम्ही गरजूला ऐकलेलं. द्यान दा. हा. ओके, मी थँक्यू मॅम. येस, मी एक ऐकलेलं की एक लेडीज होती, तिने शेअर केलेलं की ती मंदिरात गेलेली, म्हणजे जायच्या आधीच तिने काय केलेलं, तिची जी आधीची नोट होती ना, त्याच्यावरती दानपेटीत टाकताना हे जसं स्टिकर आपण लावलंय ना, तिने त्या स्टिकरवर लिहिलेलं, साईबाबांची भक्त होती ती, तिने त्या स्टिकरवर लिहिलेलं की थँक्यू बाबा, माझ्या लाईफमध्ये नेहमी अबंडन्स मध्ये मनी देण्यासाठी, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. सो मला ती आयडिया छान वाटली. लोक करतात असं पण ना. सो तुम्ही तसंही करू शकता, हे तुमची इच्छा, असं किंवा फक्त तुम्ही असंही टाकू शकता, किंवा फक्त तुम्ही हे पण करू शकता, म्हणजे ठेवू शकता, हे करू शकता. तुमची इच्छा, फक्त चांगली भावना पाहिजे त्याच्या मागे. छान छान हे करा. आणि ही असाइनमेंट आज, आता आपण दिवसभर, आज आपण दुसरा चॅप्टर पण आहे आय गेस, कामाचा काहीतरी आहे, पण तरी सुद्धा हे फिलिंग जे आहे मनीचं, हे लाईफ टाईम साठी आपण ठेवायचं आहे. आता असं नाही की चला चॅप्टर केलं, चला संपलं, लेसन झाला, परत सुरू आपले मागचे पाढे 55, असं नाही करायचंय. तो अवेअरनेस आता आपण हळूहळू हळूहळू क्रिएट करायचा आहे, आपल्या जागरूकता क्रिएट करायची आहे. ठीक आहे. प्राजक्ता मॅम आणि कीर्ती मॅम, तुम्हाला खूप 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 मनापासून थँक्यू. कारण ही प्रॅक्टिस मी पहिल्यांदा एवढं मनापासून करते. आधी पण केली, पण एवढं फील आणि एवढं डिटेल असं जाता नाही आलं. खूप छान वाटते. थँक्यू सो मच. खूप छान, थँक्यू. थँक्यू फॉर प्रॅक्टिस. याही पुढे डिटेल सांगू. आता तुम्ही जेव्हा, आता तुम्ही जसं लहानपणीचं आठवाल ना, त्या लहानपणीमध्ये तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. माझं बारसं झालं, माझा वाढदिवस झाला, माझ्या म्हणजे तुमच्या बारशाला तुम्हाला भरपूर वस्तू मिळाल्या असतील. आई सांगतच असेल की मावशीने हे दिलं, काकांनी हे दिलं होतं. मग आपण फिरायला गेलो, मग आपल्याला मावशी, मामा, काका काय काय गिफ्ट देत होते. हर एक गोष्ट तुम्हाला मायन्यूटली ऑब्झर्व करायची आहे. बाय. हा, बोला सुचिता.